अन्नदात्याच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक लढ्याला खंबीर लाभ. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, पीक विमा, आर्थिक मदत आणि इतर विविध न्याय मागण्यांसाठी आमदार रोहितदादा पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला आज माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, माजी आमदार संजय वाकचौरे, माजी पांडुरंग पाटील तांगडे, जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर युवा नेते माननीय सुधाकर अण्णा दानवे यांनी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे म्हणाले, मी आमदार असताना शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला. देशाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार शरदचंद्र पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी करून लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला होता. सध्याच्या सरकारने निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांना आश्वासने दिली, परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीत इतक्या जाचकटी लादल्या की अनेक पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहिले. शेतकऱ्यांची ही फसवणूक असून सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. आज राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलाय. निसर्गाच्या लहरीपणामुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी हतबल झालाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक लोकप्रतिनिधी स्वतः अन्नत्याग आंदोलन करत आहे. ही बाब शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नाही, राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाच्या वेदना, अश्रू आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्काचा सन्मान व्हावा आणि त्यांचा स्वाभिमान टिकून राहावा, यासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. शेतकरी वाचला तर देश वाचेल. अन्नदात्याचा आवाज दबला जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. तसेच यावेळी अन्नदात्यासाठी अन्नत्याग शेतकरी हक्क आंदोलन शरदचंद्र पवार, चंद्रकांत दानवे, संजय वाकचौरे, सुधाकर अण्णा दानवे व इतर राजकीय मंडळी उपस्थित होते. तसेच सरसकट कर्जमाफी, शेतकरी हित प्रथम, जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या, अशी माहिती जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे पाटील यांनी दिली. न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना.